नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच तलाठी भरतीची जाहिरात पडली. आता या तलाठी भरतीला कोणकोणता अभ्यासक्रम आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. अनेक विद्यार्थी या तलाठी भरतीची म्हणजे ग्राम महसूल अधिकारी या परीक्षेची तयारी करत आहे. पण आता ही पहिली परीक्षा ही सरळ सेवा होती, म्हणजे यात फक्त एकच पेपर व्हायचा 200 मार्काचा. पण आता ही MPSC कडे गेल्यामुळे ह्यात पूर्व प्लस मुख्य परीक्षा असणार आहे. पूर्व परीक्षेत असणार आहे ती 100 प्रश्नांची 200 गुणांसाठी असणार आहे आणि मुख्य परीक्षेला 2 पेपर होणार आहेत. एक पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश असणार आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये सेम GS सारखे 7 ते 8 सब्जेक्ट असणार आहे. आता आपण पहिला जी आपली पूर्व परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपला अभ्यासक्रम काय आहे तलाठी भरतीचा, तर ते आपण आता बघूया. म्हणजे तलाठी भरतीसाठी आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 गुणासाठी. आता ह्यामध्ये जवळजवळ 8 सब्जेक्ट आहेत. तर ह्या 8 सब्जेक्टमध्ये इतिहासाचे काय टॉपिक आहेत, भूगोलाचे काय टॉपिक आहेत, अर्थव्यवस्थेचे काय टॉपिक आहेत, म्हणजे आपल्याला आपला अभ्यास कसा करायचा आहे. तर हा जो आहे तो आपला मॅप आहे. याच्यानुसार आपल्याला जायचं आहे की म्हणजे इतिहासामध्ये वाचताना काय वाचायचे आपल्याला, भूगोलामध्ये वाचताना काय वाचायचे, आपलं इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, विज्ञान असेल, बुद्धिमापन चाचणी असेल. ह्या ज्या गट क परीक्षेमध्ये त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीवर जवळजवळ 20 प्रश्न विचारले जातात. सगळ्यात जास्त वेटेजचा हा जो सब्जेक्ट आहे हा अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी आहे. या जवळजवळ 20 क्वेश्चन विचारले जातात. आता आपण बघूया इतिहास. आता इतिहासामध्ये आपल्याला काय काय विचारतात. इतिहासामध्ये समाज सुधारक असतील, त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, स्वातंत्र्य चळवळी असतील. हे टॉपिक इतिहासामध्ये विचारले जातात. म्हणजे समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जातात. या इतिहासात जवळजवळ 15 प्रश्न विचारले जातात इतिहासात. त्याच्यानंतरचा आहे भूगोल. आता भूगोलात काय काय विचारलं जातं. भूगोलात असेल तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल विचारला जातो, भारताचा, तसंच महाराष्ट्राची खनिज संपत्ती असेल, महाराष्ट्रातील वने असतील, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, नंतर प्रमुख पिके असतील, शहरे, नद्या, उद्योगधंदे. नंतर आता इकॉनॉमिक्स, पुढचा सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स देखील जवळजवळ 15 गुणांसाठी विचारला जातो. आता इकॉनॉमिक्समध्ये पंचवार्षिक योजना असतील, सार्वजनिक वित्त असेल, कर प्रणाली असेल, म्हणजे आपला कर प्रणालीची सिस्टीम काय आहे, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. त्याच्यानंतर लोकसंख्या या टॉपिकवर प्रत्येक वेळेस प्रश्न असतो. नंतर दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, राजकोषीय नीती असेल, नंतर अर्थसंकल्प असतील. त्याच्यानंतर चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये पुढचा जो आपला सब्जेक्ट आहे तो चालू घडामोडी, करंट अफेअर. आता करंट अफेअरमध्ये चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक घडामोडी असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील, प्रादेशिक घडामोडी, क्रीडा घडामोडी, पुरस्कार असतील, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. नंतर चालू घडामोडीमध्ये राजकीय घडामोडी असतील काही, तर या चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारले जातात. हे देखील जवळजवळ 15 प्रश्न या चालू घडामोडीमध्ये विचारले जातात. त्यानंतर पॉलिटी असेल, राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये संविधान निर्मिती असेल, इकडं पंचायत राजमध्ये जिल्हा प्रशासन असेल, नंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, इकडं संविधान निर्मिती, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, नंतर राष्ट्रपती, नंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रीय आणीबाणी इत्यादी प्रश्न हे पॉलिटीमध्ये विचारले जातात. जर पॉलिटी हा सब्जेक्ट व्यवस्थित केला तर ह्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. त्याच्यानंतर विज्ञान. आता विज्ञानामध्ये काय आहे, विज्ञानामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, प्राणीशास्त्र असेल, नंतर वनस्पतीशास्त्र असेल, आरोग्यशास्त्र असेल. म्हणजे विज्ञानामध्ये हे जे 5-6 टॉपिक आहे तर यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. समजा आरोग्यशास्त्र असेल, फिजिक्सवर प्रश्न विचारले जातात, केमिस्ट्रीवर विचारतात, वनस्पतीशास्त्रावर विचारतात. हे सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे तो अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी.
आता अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये काय काय आहे? अंकगणितामध्ये रिझनिंग, अंकगणितामध्ये समजा मॅथ्सचे काही सब्जेक्ट असतील, प्रॉफिट लॉस असेल, नंतर काळकाम वेग असेल, रेल्वेवरील गणित असतील, हे अंकगणितमध्ये विचारले जातात. नंतर रिझनिंग आता बुद्धिमापन चाचणी. आता रिझनिंगमध्ये काय आहे? रिझनिंगमध्ये प्रश्न विचारले जातात, बुद्धिमापन चाचणीवर प्रश्न विचारले जातात. हे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी यात जवळजवळ 20 प्रश्न विचारले जातात 40 गुणांसाठी. म्हणजे सगळ्यात जास्त हा वेटेजचा टॉपिक आहे अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या तलाठी भरतीसाठी काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, कोणकोणते विषय असणार आहेत आणि ती किती मार्काची होणार आहे, ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क वजा होणार आहे. 4 प्रश्न चुकले तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आगामी येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.